या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर जास्त ठिकाणी आपल्याला भगवा रंग बघायला मिळतोय। लातूर शहर या ठिकाणी अमित देशमुख पिछाडीवर आहेत। अर्चना पाटील चाकूरकर 10,000 मतांनी तब्बल आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। ही या क्षणाची मोठी अपडेट। अर्चना पाटील चाकूरकर 10,000 मतांनी आघाडीवर असल्याचं सध्या बघायला मिळतंय। तर लातूर शहर मध्ये अमित देशमुख मात्र पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी महत्त्वाची बातमी, अर्चना पाटील चाकूरकर 10,000 मतांनी आघाडी घेत आहेत। लातूर शहर मधून अमित देशमुख पिछाडीवर गेलेले आहेत। लातूर हा देशमुखांचा पारंपरिक गड, परंतु आता मात्र अमित देशमुख इथं पिछाडीवर गेल्याचं दिसतंय। यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लातूरमध्ये देशमुख बंधू हे पिछाडीवर आहेत। लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख जे आहेत ते देखील सध्या पिछाडीवर असल्याचं दिसतंय। अमित देशमुख देखील पिछाडीवर आहेत आणि आपण यावेळेची सगळ्यात महत्त्वाची, देशमुख कुटुंबाला चिंतेत टाकणारी, काँग्रेसला चिंतेत टाकणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बातमी, औरंगाबाद पूर्वमधून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत। पहिल्या फेरीत जलील यांना 7,619 मतांची आघाडी मिळाली। औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे हे मात्र पिछाडीवर आहेत। मंत्री अतुल सावे थेट 5व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलेत। अतुल सावे यांनी पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली होती आणि आता मात्र ते पिछाडीवर असल्याचं दिसतंय। पहिल्या फेरीत इम्तियाज जलील यांना 7,619 मतांची तेजल या ठिकाणी आपण बघतोय सेजल की आघाडी मिळालेली आहे। निश्चितच मंत्री अतुल सावे जे पहिल्या फेरीपासून पोस्टल जेव्हा मतमोजणी झाली तेव्हापासून आघाडीवर असलेले अतुल सावे हे आता मात्र पिछाडीवर गेलेले आहेत। तब्बल 5व्या क्रमांकावरती ते गेलेले आहेत। पहिल्या फेरीमध्ये जलील यांना 7,619 मतांचं लीड हे सध्या मिळताना दिसतंय। औरंगाबाद या ठिकाणी MIMचे इम्तियाज जलील हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर औरंगाबाद पूर्व या मतदारसंघामध्ये ही काटेकी टक्कर बघायला मिळाली होती, मात्र या ठिकाणी इम्तियाज जलील हे या ठिकाणी गड राखताना सध्या तरी दिसताय। अर्थातच हे सर्व कल आहे, चित्र स्पष्ट होणार आहे, मात्र सध्या अतुल सावे भाजप